गुड इवनिंग। अनम्यूट करूँ क्या? गुड इवनिंग मैम। गुड इवनिंग, गुड इवनिंग। पानी लेके बैठेंगे। हम जो यस प्रेयर गुड करते हैं उसमें इवनिंग। सारी हमारी अफर्मेशन पॉजिटिव हो जाता है पानी। तो हमारे जो भी हमने बोला है वो सच होने में हेल्प होती है। यस, एक मिनट। हाँ जी, मैं भी दिया पानी। गुड इवनिंग मैम। नमस्कार मॅम। नमस्कार। येऊ का नको? पाहिजे तुला? तुम्ही सुंदर वापस कर. जास्त वापर. गुड इवनिंग। आपण मेडिटेशन साठी तयार होऊया. पाठीच्या दरवाजे कानात बरोबर. स्टार्ट करूया. सर्वांनी आपापले मोबाईल जरा अनम्यूट करून टाका. म्यूट करा ताकि सर्वां शांततेने आपण मेडिटेशन करू शकू. पाठीच्या कानात ताट, डोळे अलगद मिटलेले. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. आपलं पूर्ण शरीर शिथिल झालेलं होत आहे. एक आणखी दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडताना. आता अनुभवा आपलं पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. आपलं पूर्ण मन येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आता आपलं मन शांत झालेलं आहे. हात नमस्कारच्या पोझिशन मध्ये. आता आपण आपल्या इष्ट देवतेला डोळ्यापुढे ठेवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा. आजच्या आनंदाने, समृद्धीने, उत्साहाने, उमंगाने भरलेला दिवस दिल्याबद्दल, आर्थिक स्थैर्य दिल्याबद्दल, मान सन्मान समृद्धी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा. थँक यू माझ्या स्वस्थ शरीरासाठी. बघा मी बोलू शकते, मी बसू शकते, मी चालू शकते, मी खाऊ शकते, मी विचार करू शकते, मी काम करू शकते. थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा. प्रत्येक एक अंग स्वस्थ दिल्याच्या मुळे, स्वस्थ शरीराचा हा उपहार दिल्यामुळे थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा. मला आई वडील दिल्याबद्दल, त्यांच्यामध्ये तुम्ही राहून माझं पालन पोषण केलं, मला शिक्षण दिलं, मला एक उत्तम व्यक्ती घडवलं. थँक यू, थँक यू, थँक यू माझ्या आई वडिलांचे. थँक यू माझे नातेसंबंध. थँक यू माझ्या जीवनसाथीच्या. थँक यू माझ्या मुलांचा.
हे आज्ञाधारक आहेत. थँक्यू माझ्या सर्व नातेबद्दल, जे मला प्रेम करतात, सन्मान देतात, आदर करतात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू हे सुंदर मला परिवार दिल्याबद्दल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू माझ्या समृद्ध घरासाठी, यात मी आनंदाने, सुखाने पूर्ण माझे जीवन घालवते, दिवस घालवते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू माझ्या गुरुजनांसाठी, ज्यांनी माझ्या ज्ञानाचा प्रकाश दिला. थँक्यू, 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 थँक्यू पाचही एलिमेंट्ससाठी, जे मला स्थिरता देतात, माझे जीवन समृद्ध करतात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ह्या झूम मीटिंगच्या, थँक्यू नायडू सरांच्या, थँक्यू सोनाली मॅमच्या, थँक्यू श्रद्धा मॅमच्या, थँक्यू आयुष सरांसाठी, थँक्यू वायफायसाठी, थँक्यू माझ्या लॅपटॉपच्या, थँक्यू माझ्या मोबाईलसाठी, थँक्यू, थँक्यू लाईटसाठी, थँक्यू, थँक्यू, थँक्यू ह्या वेळेच्या, थँक्यू ह्या क्षणाच्या, थँक्यू ह्या जागेसाठी, थँक्यू तुमच्या एनर्जीसाठी, थँक्यू माझ्या ऊर्जेसाठी. थँक्यू, 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 थँक्यू. हात डोळ्यावर घ्या. डोळे उघडताना हातांकडे बघा आणि म्हणा, मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपल्या जवळ असलेलं पाणी पिऊया. आज सकाळी मला वाटतं सर्वांनी लिहिलं असेल. काल आपला जो पहिला दिवस झाला, त्यात जेवढे सांगितले, खूप काही सांगितलं तर मॅमने तर सांगितलं, जेवढं तुम्हाला आठवते आतापर्यंत आपलं आयुष्य गेलं, आपण कधीच त्याच्याबद्दल कृतज्ञ नाही राहिलो. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला आठवत असेल, त्या सर्व गोष्टींसाठी आपण अफर्मेशन लिहिलं असेल, मी अशी अपेक्षा करते. तरी आपण एक रिव्हिजन घेऊया की आपण काय काय बद्दल लिहू शकत होतो. आपल्या स्वस्थ शरीराबद्दल, एक एक अंगाबद्दलही आपण लिहू शकलो असतो. एक आपलं मस्तिष्क बघा, आपले सुंदर डोळे बघा, ज्याच्यामुळे आपण पूर्ण विश्व बघू शकतो. कानासाठी लिहू शकत असतो. नाकासाठी, ज्याने आपण श्वास घेतो आणि प्रत्येक एक क्षण जिवंत राहतो. आपले शब्द आपण बोलू शकतो. आपल्या भावना आपण व्यक्त करू शकतो. हे शरीराबद्दल झालं. आपल्या घराबद्दल, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती काही केलं लहानपणापासून. हो ना, जेव्हा आपण काहीच कमवत नव्हतो, पण आईबाबांनीच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. खूप काही विषय होता आपण. आणि मॅटर कसं होतं, त्याचं फॉर्मॅट कसं होतं लिहायचं, की माझ्याकडे डॅश आहे, डॅशमध्ये लिहू शकत होतं की माझ्या जेव्हा सुंदर डोळे आहे, त्यामुळे मला खरोखरच वरदान वाटल्यासारखं वाटतं. कारण काय, कारण लिहायचं होतं त्याच्या पुढे की का बरं मी डोळ्यांसाठी कृतज्ञ आहे, कारण मी डोळ्यांनी हा सुंदर सृष्टीला बघू शकते, माझ्या घरच्या लोकांना बघू शकते. हो ना, असं चार फॉर्मॅट कशा अशा आपण लिहू शकत होतो. डॅश मला इतका आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे कारण, मग त्याच्या पुढे कारण असं लिहू शकतो. त्याच्यात विषय भरपूर होते. त्यात आपण विषयामध्ये घेऊ शकलो असतो आरोग्य, शरीर, काम, आपण ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या मालकाविषयी, त्या बॉस विषयी, आपल्या कलिग विषयी, आपल्या पेमेंट विषयी, आपल्या पोझिशन विषयी, आपल्याला काम आहे त्याच्यामुळे. हो ना, की आपण आपलं जीवन सुरळीत चालवतो आणि आपल्याला पैसा पण मिळतो. आपल्याला काय काय यश मिळालं त्याच्याबद्दल आपण लिहू शकलो असतो. पैशावर आपण लिहू शकतो. नातेसंबंध आपले किती सुंदर आहे त्याच्याविषयी आपण लिहू शकतो. आनंद, सुख, समाधान, आपल्याला कुठेतरी समाधान पण असतं, कुठेतरी सुख, आपण सुख सोयी आपल्या घरात जे वस्तू आणतो त्याच्यामुळे आपल्याला सुखच मिळत असते.
आपलं प्रेम जीवन आणि निसर्गावर देखील, कारण मॅमने खूप सुंदर सांगितलं. पृथ्वीबद्दल, ग्रहाबद्दल, हवा, पाणी, सूर्य, आकाश, हो ना. आणि आपल्या जेव्हा भौतिक वस्तू पण आपल्या जवळ असतात, गाडी असते, आपल्या स्वयंपाकखोलीत किती सारे अप्लायन्सेस आपण यूज करतो, हो ना. हे कशासाठी? की आपल्याला सुख, आनंद आणि आपला वेळ वाचावा आणि आपण कम्फर्टेबल महसूस करावं, हो ना, आपलं स्वतः. आणि आपल्याला मिळालेल्या वस्तू आणि आपल्याला मिळालेल्या सेवा, ज्यांच्यापासून ह्या इतक्या सगळ्या गोष्टी होत्या की ज्याच्यावर आपण कमीत कमी 100, 108, 120 सेंटेन्स लिहू शकलो असतो. ठीक आहे. त्या मी अपेक्षा करते सकाळी सर्वांनी लिहिले असेल. आज आपल्या क्लासचा थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण आपल्या आता क्लासची वेळ झाली आहे. मॅमच्या आपण टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. आपल्या उत्साहमूर्ती सोनाली मॅम. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. शुभ संध्याकाळ सर्वांना. शुभ आणि संध्याकाळ मॅम. मनीषा मॅम, सुंदर छान छान सराव घेताय तुम्ही, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. आणि युनिवर्स सर्वांचा असंच माझ्याकडून सेवा करून घेऊ. आणि आपल्याला खूप काही, अगदी हे तर आपलं आता सध्या सुरुवात आहे. आणि आपण आता सध्या क्लासच असा म्हणजे चॅप्टर वाईज आपण फक्त हे करून घेतोय. जेव्हा आपला पूर्ण 28 दिवसाचा क्लास संपला ना, आपण फोकस ग्रॅटिट्यूड पण करूया. फोकस म्हटलं म्हणजे एकच विषय घ्यायचा आणि त्याच्यावर जेवढं आपल्याला आठवेल तेवढ्या सगळ्या गोष्टीवर आपण लहानापासून मोठ्यापर्यंतचे आपण ग्रॅटिट्यूड देऊ. ते झालं. बिलकुल, नक्कीच थँक्यू मॅम. नक्कीच. थँक्यू, थँक्यू. आपल्याला असाच प्रवास निरंतर ठेवायचा 28 दिवस. आणि 28 मला असं वाटतं की सगळ्यांच्या जीवनात इतक्या सरावानंतर, या 4 दिवसाच्या सरावानंतर, आनंदानंतर खरंच काही जादू घडायला लागल्याच आहेत. आता मनीषा मॅमनी म्हटल्याप्रमाणे मला असं वाटतं सगळ्यांची एनर्जी मला बऱ्याच जणांचे कॅमेरे ऑफ आहेत. सरावच करताय का अजूनही? सकाळी आम्हाला वेळ मिळालेला नाही असं वाटतंय का तुम्हाला? की तुम्हाला दिवसभरामध्ये आम्हाला सरावाला वेळ मिळाला नाही असं वाटतंय? म्हणून सगळ्यांनी ना कॅमेरे ओपन करा. काय होतं ना, की तुमचे आनंदी चेहरे बघून अजून उत्साह येतो. आज तर खूप सुंदर टॉपिक आहे. आणि या धर्तीवरती इतकं सुंदर एक काय असेल बघा. बघा माझ्या जवळ काय आहे. वाव. याच्या समोर हिरे, माणिक, मोती, सोनं हे सगळं ना अगदी आता काय वाटायला लागलंय, तर आपल्या मुठ्ठीत आल्यासारखं वाटायला लागलंय. एक छोटस तत्व आपल्याला किती सुंदर आणि किती छान तत्वज्ञान देऊन जातंय हे या पुस्तकाने सांगितलंय आपल्याला. तर तयार आहात सगळे? आयुष सर, सभी को थोड़ा सा अनम्यूट कर दीजिए. देखना चाहती हूँ मैं, एनर्जी बढ़ी है तो फिर मैं आगे बढ़ती हूँ, है ना? Yes, येस ma'am. मॅम, तयार आहोत येस आम्ही. मॅम. Yes, Yes, ma'am. yes, ma'am. Get ready for येस. तयार आहोत. थँक्यू थँक्यू. आनंदी Yes, आनंद madam. गडे, the जिकडे तिकडे इकडे चोहीकडे. चोहीकडे. चला स्वतःचा आनंद व्यक्त करा. या. स्वतःसाठी टाळ्या, स्वतःला शाबासकी, स्वतःला शाबासकी द्या. हा, तो कारण डबा उघडा आपल्याला आहे. शेवटी कान पण पिळायचे. आधी आपल्याला काय करायला हवं? शाबासकी घ्यायला शिका. आणि नंतर आपण सरावाच्या वेळी कान पिळणार आहोत. म्हणून आधीच हसून घ्यायचं आहे. एनर्जी तुम्हाला काय करायची आहे? आपल्याला एनर्जी एकमेकांची एक्सचेंज करायची आहे. आता सराव कसा सुरू आहे सर्वांचा? छान, मस्त, मजेत. वाव वाव फिलिंग येतंय ना आज? हो का? चला म्हणा वाव. किती छान.
येस, व्हेरी गुड. हे असे चेहरे आनंदी बघून आणि असे एनर्जेटिक बघून ना वाव. मला काही गोष्टी आठवायला लागतात. आता तुम्हाला दोन गोष्टी सांगते बरं. मला ना ग्रॅटिट्यूड करायचं होतं. आता बऱ्याच गोष्टींवरती ना धन्यवाद करून खूप काही गोष्टी लिहायच्या होत्या. आता वरदानांमध्ये इतक्या गोष्टी लिहून झाल्या ना, पण मला ना एक गोष्ट विसरल्यासारखी वाटत होती. नेहमी मी ना झाडू आणत होते घरी आणि त्याच्याही आधी ना मला बालपणातला झाडू आठवला. तुम्हाला आठवतं का तो फडा म्हणायचे? फडा आठवतो का? तर काय असायचा तो आपल्या आजीने आणि आजीच्या आजीने पण हातामध्ये जो झाडू पकडायचे ना त्यांनी झाडलेलं असायचं. आता माझ्याकडे जर ह्या आधुनिक पद्धतीचा व्हॅक्यूम क्लीनर यायचा असेल असावा असा मला जर वाटत असेल ना, तर मी ग्रॅटिट्यूड कशाचे केले माहितीये का? त्या आजीनी झाडलेल्या झाडूचे. की थँक यू युनिव्हर्स, की मला त्यावेळी त्या झाडूने झाडण्याची संधी दिली. थँक यू. किती छान असायचं ना, नेचर नेचर असायचं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आता तरी प्लास्टिकचे झाडू आलेत, पण त्यावेळी ना झाडांच्या काहीतरी काड्या जमा करून किंवा कुठल्या तरी झाडाच्या फांद्यांपासून ना ते झाडू तयार केले जायचे. आणि ना खरंच मला तो झाडू हातात घेतल्यासारखा वाटला आणि तो आनंद, ते जे ग्रॅटिट्यूड निघालं ना मनातून, त्यात जे फिलिंग्स आले ना, चला माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर येऊन गेलं दुसऱ्या दिवशी. ही आहे जादू. दुसरी गोष्ट मला आठवली ना, की मला जर आधुनिक यंत्राने सगळे काय असलेले बाथरूम आणि टॉयलेट असले अ, आधुनिकता असलेलं बाथरूम हवं असेल ना, तर मला आधी ना मला गावातले लॅट्रिन्स आठवले. आठवतं का तुम्हाला? गावाकडची मंडळी आहेत का इथे? मला ना तो पूर्ण प्रसंग आठवला आणि असं वाटलं, की त्या दिवसाचे आपण ग्रॅटिट्यूड केले तर. आणि मी त्या दिवसाचे ग्रॅटिट्यूड केल्यामुळे खरंच आज धन्य आहोत, की आज आपल्याला आपल्याच घरामध्ये आणि प्रत्येकाच्या रूममध्ये आणि बघा तुम्ही किती जवळ आलंय ना सगळं. आपण किती दूर-दूर जायचो. त्यातला तो आनंद आणि त्याच्याजवळ तिथे असलेलं चिंचेचं झाड आठवतं का? प्रत्येकाच्या गावात एक चिंचेचं झाड होतं, असायचं. आपल्या कुठेतरी मध्येही आपण बाहेर पडताना एक चिंचेचं झाड असायचं आणि नेहमी सांगितलं तर चिंचेच्या झाडावर भूत असतं. त्या चिंचेच्या झाडावरचं भूत कधी शहरात येऊन आपल्या मानगुटीवर बसलं कळलंच नाही कुणाला. आपण त्या भूतांना काय केलं माहितीये का? त्या भूतांना आपण नाहकच त्यांचा बळी दिला. तेव्हा प्रयत्न केला असता तर आपण ते ज्ञान मिळवण्याचा, की याच्या चिंचेच्या झाडावर का भूत आहे? याचा विचार करण्याचा कधीतरी विचार केला असता तर, त्याच्यातलं विज्ञान समजून घेतलं असतं तर, त्यांच्या सावल्यांना आपण भिडलो नसतो तर, ती भीती वाटली नसती तर, कदाचित आपल्या हातात जादूचं बुक ना फार लवकर आलं असतं असं मला वाटतं. कारण या भीतींमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी ना आपण विसरून गेलेलो होतो. येतंय का लक्षात? काही येस. लोककथा, अंधश्रद्धांमुळे आपण ना सत्यापासून दूर राहिलो. त्यावेळी ते शिक्षण नसल्यामुळे आपल्याला समजावून सांगू शकले नाहीत काही गोष्टी. काही लोकं आपल्याला या गोष्टी समजावून सांगू शकले नाहीत. पण आपणही शिक्षण असून ते समजून घेतलं का? याचा खरंच विचार येतोय आता. आणि ते समजून घेण्यासाठी जर प्रयत्न झाले असते, तर खरंच जे म्हणतात ना, मॅम आमच्या लहानपणी जर आम्हाला हे कळलं असतं, आमच्या या वयात जर आम्हाला कळलं असतं, आमच्या शिक्षणाच्या वेळी, आमची स्वप्न आमची मोठी होण्याच्या वेळी हे कळलं असतं, तर आपलं जीवन काही वेगळं राहिलं असतं. कारण आपण कधी कारणमीमांसा केलेली नाही. कुठल्याही गोष्टीमागचे कारण समजून घेतलं नाही. पण ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला तेवढीच जिज्ञासा, तेवढ्याच उत्सुकतेने आणि तेवढ्याच तत्परतेने. तेव्हा त्यावेळी आपल्याजवळ ही नव्हती. कारण माहितीये का काही मिथ आपल्याला सांगण्यात आली होती. काही अशा काही गोष्टी आपल्याला कथांमधून सांगण्यात आलेल्या होत्या. अंधश्रद्धेमुळे ना आपण पूर्णपणे
त्याचा विचार करण्याची क्षमता असं वाटतं आपल्यात होती, पण आपण कधी विचार केला नाही, कारण या यंत्रवत जगात आपण धावत सुटलो होतो. पण आता आपल्या हातात काय लागलंय? मॅजिक बुक लागलंय, जादूचं पुस्तक लागलंय. आणि खरंच हे सुद्धा एक ज्ञान विचार करायला लावणार आहे. बघा, सराव सुद्धा विचार करून करायचा आहे. आता छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला घडत असतील तुमच्या घरामध्ये, त्या छोट्या मोठ्या गोष्टी कोणत्या असणार आहे? तर आपण काय करतो, उठल्याबरोबर आपल्याला काय करायचे? वरदानांची यादी लिहायची आहे. मग वरदान लिहिता लिहिता आपल्या बाजूलाच सर्वात पहिले आपण चेहरा पाहणार आहोत. एकतर बायको नवऱ्याचा, नवरा बायकोचा, बरोबर आहे. तर जादू तर तिथेच घडायला लागलेत, की कधी नव्हे ते हे ना आमच्या घरचे ना आपली स्तुती करायला लागलेत, की वाव, आज ना छान छान दिसतेस ग तू. कधीतरी केलेली आहे का स्तुती? कधी आश्चर्य, आता जर जादूचं पुस्तक घेतल्यानंतर हे 10 वरदान लिहिल्यानंतर याचं आश्चर्य वाटायला नको. बरोबर? आणि बायकांनी कधी विचार केला आहे का? कधीतरी स्तुती केली आहे का? किंवा ऑफिसमधनं आल्यानंतर दार उघडल्याबरोबर कशाची कंप्लेंटची यादी देण्यापेक्षा आपण एक ग्लास पाणी देतोय का? ही जादू झालीये का घरामध्ये? येस, नक्कीच. आता ही काय आहे ना, आपण हळूहळू कधी-कधी काय होतंय ना, की छोटीशी गोष्ट आपल्याला मिळून जाते. बघा, आपण तीच गोष्ट एखादी महागडी बघितलेली असेल, तर आता आपण जी वरदानांची यादी केली ना, त्यात लिहिल्यानंतर कदाचित दुकानात गेल्यानंतर आपल्याला ती स्वस्तामध्ये मिळालेली असेल. खूप दिवसाची इच्छा असलेली गोष्ट आपल्याला कोणी गिफ्ट दिलेली असेल. तर हे जादूचे प्रयोग सुरू झालेले आहेत. आपल्या जीवनात जादू घडायला लागलेल्या आहेत. आता प्रत्येकाच्या जीवनात या घडायला लागल्या आहेत का? तर ही येस. आहे आपल्या स्वप्न पूर्ण होण्याची. मोठी जेव्हा स्वप्न पूर्ण होताना आपण बघणार ना, ती याची सुरुवात आहे. मग याने हरखून नाही जायचंय, की बापरे! आज तर मला हे खावंसं वाटत होतं आणि यांनी येताना हीच मिठाई आणली. असं कसं झालं? ही तर जादू आहे. कारण आता तर आपण सकारात्मक झालोय. आता आपण चुंबक झालोय. लक्षात येतंय का? आपण आता चुंबक झालोय. कशाचे? सकारात्मक गोष्टींचे. कारण तुमच्यात हे नैसर्गिक आकर्षण होतच. जो आनंद, यश, संधी आणि सकारात्मक ऊर्जा ना आता तुमच्याकडे खेचून येते. लक्षात घ्या काय होतंय. आता सराव कसा वाढवायचा? आता सराव जर वाढवायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी लक्षात घ्याव्या लागतील. ह्या छोट्या मोठ्या घटना आपल्याकडे घडणारच आहेत आता आणि त्याचा आनंद आपण घेणारच आहोत. पण आपल्याला जसं फोकस ग्रॅटिट्यूड करायचं आहे ना, ते आपल्या मोठ्या स्वप्नांसाठी. मोठी स्वप्न आता आपल्याला पूर्ण करायची आहेत. आता त्याच्यासाठी काय होतंय ना, तुम्ही स्वच्छ विचार झाल्यात, आता आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आपण आशावादी झालोय. आणि त्याच्यामुळे काय झालंय, विश्व आपल्या बाजूने प्रतिसाद देतंय. अट्रॅक्ट करतोय आपण गोष्टी. ओके? ही सगळ्यांच्या बाबतीत घडतंय? येस, येस मॅम. घडायलाच हवं. आता अडचणी तुम्हाला थांबवणार नाहीत, कारण आता अडचणी तुम्हाला मजबूत बनवायला येणार आहेत. आता अडचणी थांबवू शकत नाही. अडचणी आल्याय तरी त्याला प्रॉब्लेम्स म्हणायचे नाही, त्याला चॅलेंजेस म्हणायचे. कारण आता आपण एवढं मजबूत झालोय, की आपण ही चॅलेंजेस स्वीकारली आहेत आता आपण ही. आता आपण मजबूत झालोय. 4, 5, 6 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण या चॅलेंजेससाठी तयार आहोत. म्हणून आता वेळ नाही, माझ्याकडे 10च ब्लेसिंग्स वरदान मला सुचत नाही, किंवा मला कशाबद्दल धन्यवाद म्हणावे माझ्या डोक्यातच येत नाही, हे प्रश्नच नाहीत. कारण इथे सगळी हुशार मंडळी बसलेली आहेत, मोठमोठी स्वप्न असणारी मंडळी बसलेली आहेत. आणि आता आपल्याला प्रवास करायचा आहे, तो आपल्या वृत्ती, कृतज्ञता, सतत पुढे जाण्याची तयारी, हे डोक्यात घेऊन आता सतत पुढे जायचंय. आणि आता आपल्याला ना, आपण हळूहळू धावायला लागलो होतो. अगदी चालून समोर आलोय. आता थोडं धावतोय. आता आपल्याला पळायचं कसं आहे ना, ह्या काही कृती दिलेल्या आहेत आपल्याला. आता पळण्यासाठी ना थोडंसं आपल्याला कॉन्शियस व्हावं लागेल. कसं सांगते, की लोक, संधी आणि योग्य वेळ आयुष्यात आता तुमच्या येणार आहेत. लोक पण तुम्हाला मिळायला लागली त्या पद्धतीची. संधी पण चालून येतात आहे तुमच्याकडे आणि मोठमोठ्या संधी येणार आहे. लक्ष ठेवायचंय फक्त.
आधी सारखं आपण अंधश्रद्धेत फसायचं नाही. आता आपल्याला विचार करायचा आहे सगळ्या गोष्टींचा आणि योग्य वेळी तुमच्या हे आयुष्यात आलाय हे समजायचंय. तुम्ही जे पेरतात ना, आता बघा तुम्ही काय पेरताय, सकारात्मक विचार पेरताय म्हणून सकारात्मकता डबल होऊन तुमच्याकडे येते. तुम्ही विश्वास पेरला ना की तो डबल होऊन तुमच्याकडे येतोय. अबंडन्सनी आपल्याकडे येतोय, विपुल प्रमाणात येतोय. म्हणून तुम्ही सकारात्मक गोष्टीचे तुम्ही चुंबक झालाय. मग आता तयार व्हा पहिल्या दुसऱ्या चॅप्टरला. ठीक आहे. चुंबक झाल्यामुळे काय झालंय, हा दगड सुद्धा तुम्हाला मॅजिक दाखवणार आहे सगळ्यांजवळ दगड. कारण तुमचा विश्वास आता सकारात्मक झाल्यामुळे काय झालाय, विचार सकारात्मक झाल्यामुळे काय झालंय, तुमचे विचारच तुमचं भविष्य घडवणार आहे. आधी जर म्हटलं असतं आम्ही की हा दगड पकडा आणि काहीतरी म्हणा, तर आता आपण दगडातून ज्या मूर्त्या घडलेल्या आहेत, ज्यांना आपण नमन करतो, रोज नमन करतो, त्यांच्या समोर आपल्याला आपल्या प्रार्थना म्हणतो, तेही तर दगडांपासूनच बनलेल्या आहेत ना त्या प्रतिकृती. आतापर्यंत केलंय ना आपण सगळं, त्या दगडांसमोर नतमस्तक झालोय ना आपण, तरीही मग आपण इथे का बसलेलो आहोत याचा प्रश्न आपल्या समोर आला असेलच. आणि यावा प्रत्येकाने विचार मंथन व्हायला हवं. आपण विचार मंथनासाठीच इथे बसलेलो आहो. कारण आपल्याला आपली स्वप्न आतापर्यंत म्हणाली होती पैसा असेल तर होणार पूर्ण, आपली इच्छाशक्ती असेल तर होणार, हे आपल्याला माहितीच नव्हतं. आपल्याला काय वाटलं, आपली स्वप्न आपल्याजवळ पैसा असेल तर होणार, आपल्या मोठमोठे आपल्याजवळ बंगल्या गाडे. म्हणजे मला एक नेहमी म्हणावंसं वाटतं की आपल्या जवळ ज्या चुकीच्या संकल्पना होता ना, त्याला आपण काय केलंय, जाळून टाकलंय. कशानी? सकारात्मक विचारांनी. आता आपल्याला कुणीही अडवू शकत नाही. मग आता काय करायचंय, आता जे रॉन्डा बर्न सांगतोय ना या पुस्तकामध्ये, त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आणि सरावासाठी कमतरता पडू नये. 24 तास तुम्ही कशामध्ये राहायला हवं, ग्रॅटिट्यूड मध्ये राहायला हवं. आता 24 तास कसं राहायचं मी तुम्हाला सांगते, कारण मी 24 तास ग्रॅटिट्यूड मध्ये राहते. आणि तुम्ही जे म्हणताय ना, इतकी ऊर्जा कुठून येते, एवढ्या गोष्टी कशा तुम्हाला सुचतात, आम्ही एवढे सगळे प्रोग्राम्स, आपण या एवढ्या सगळे कार्यक्रम आपण घेतोय आता, आणि एवढी सगळी कामं करतोय, तर याला शक्ती लागणार आहे. ही शक्ती येते आहे ना या ग्रॅटिट्यूड मधून. ठीक आहे. तर आपण आपल्या दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करूया, जादूचा दगड. श्रद्धा मॅम, सुरुवात येस मॅम. करायची. येस 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 येस. येस मॅम. दुसरा दिवस, जादूचा दगड. प्रत्येकाला मिळालेल्या वर्तमानातील विपुल वरदानांना विचार करा. सर्वांच्या वाट्याला आलेल्या भूतकाळातील थोड्याशा दुर्दैवांचा नको. चार्ल्स डिंक्स, 1812 ते 1870 लेखक. कृतज्ञतेची सवय होण्यासाठी सुरुवातीला या कृती सलग काही दिवस एकाग्रतेने करणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीमुळे जर तुम्हाला कृतज्ञतेची आठवण झाली तर त्यामुळे तुमच्या आयुष्याला कृतज्ञता सुवर्ण स्पर्श होण्यास मदत होते, आणि नेमकी यासाठी ही जादूची कृती आहे. द सिक्रेट या चित्रपटात, कंटिन्यू करू? हा, एक सेकंड. आता प्रत्येकाला मिळालेल्या वर्तमानातील विपुल वरदानांचा. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, तुम्ही पास्ट मध्ये जे होतंय ना तुमच्याकडे, त्याची आतापर्यंत यादी केली आहे, बरोबर. आता तुम्हाला तुमच्या वर्तमानात विपुल वरदानांचा विचार करा आणि सर्वांच्या वाटेला आलेल्या भूतकाळातील थोड्याशा दुर्दैवांचा नको. मागे गेलेले जे आपल्याला काही मिळालेलं नाही त्यांचा विचार आता नकोच, काढून येस. टाका. कान पिळा स्वतःचे. इतके दिवस आपण काय केलंय ते, इतके दिवस आपण का बरं या परिस्थितीत आहोत, आता आपल्याला का वाटतंय की मी हे सगळं करू शकत होतो, तर खूपदा जोरात जोरात कान पिळायचा, जितके दाना. आता काय करायचंय, आता आपल्याला सराव करता करता समोर जायचंय. आणि हा कान आपणच आपला पिळणार आहोत. आतापर्यंत इतरांनी आपल्याला हे दिलंय ना, म्हणजे आपल्याला वाटलंय सतत आपण दुसऱ्यांना दोष देत होतो. आता आपण सगळी जबाबदारी आपण घेतल्यामुळे आपल्या स्वतःचा कान पिळायचा आणि तयार व्हायचंय. आणि काय करायचंय आता, वर्तमानांच्या विपुल वरदानांची यादी करायची. ठीक आहे. विचार करायचा आहे
आणि जितकं लिहिणार ना याच्यामध्ये लिहिण्याला खूप महत्व आहे. सरावामध्ये लिहायला भरपूर महत्व आहे. कारण लिहिल्याने काय होतं माहितीये का, तुम्ही फोकस्ड राहता, तुम्ही एकाग्र राहता. बरोबर. तर आता कृतज्ञतेची सवय होण्यासाठी सुरुवातीला कृती सलग काही दिवस एकाग्रतेने करणं गरजेचं आहे. पण मी म्हणते सलग काही दिवस नाही, तर रोजच रोजच 28 दिवसच नाही, 28 दिवस तर तुम्हाला हे समजण्यात जाणार चॅप्टर, पण त्याच्यानंतरचा सराव खूप महत्वाचा राहणार आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे आताच इतका सराव करा, इतक्या प्रॅक्टिसेस करा, इतक्या लोकांसाठी धन्यवाद करा, इतक्या गोष्टींसाठी धन्यवाद करा, की तुमची मोठी स्वप्न ना लवकरात लवकर. आता बघा, आपण ज्या वयात आता आहोत ना तिथून आता मुलांना तुम्ही आताच शिकवा, आताच त्यांना तयार करा आणि बघा काय दिवस असतील समोरचे. ठीक आहे. येस येस मॅम. चला. द सिक्रेट या चित्रपटात आणि पुस्तकातली ब्रोअर यांनी कृतज्ञता दगडाची कृती सांगितली आहे. या संबंधात त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ही एका वडिलांची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा मृत्यूपंथाला लागलेला होता. तेव्हा या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या आरोग्यासाठी कृतज्ञता दगडाचा वापर केला आणि त्यामुळे मुलाच्या तब्येतीतील आश्चर्यजनक सुधारणा घडून आली. त्यानंतर जगभरात अनेक लोकांनी पैशासाठी, आजार बरा होण्यासाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता दगडाचा वापर केला आणि त्यांना यश मिळालं. ओके. आता तुम्ही जर सिक्रेट मूव्ही बघितलेली असेल आणि ज्यांनी बघितलेली नसेल त्यांनी जरूर बघा. सिक्रेट मूव्ही कुणी कुणी बघितलेली आहे? डन करा. कुणी कुणी बघितलेली आहे? हो म्हणा. येस हो. म्हणा. येस. ठीक आहे. बऱ्याच जणांनी बघितलेली असेल. ज्यांनी बघितलेली नाही जरूर बघा. फॅमिली सोबत बघा. तुम्ही आता प्रत्येकाकडे ना वेळ काढायसाठी वेळ नाही हा शब्दच नाही. नाही हा शब्द डिक्शनरीतून आपण काढून टाकलाय आपल्या. त्याच्यामुळे आणि पूर्ण फॅमिली मिळून बघा. ठीक आहे. तर येस. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एक मुलगा आजारी असतो आणि त्याच्यासाठी ना हा दगडाचा प्रयोग करण्यात आला सर्वप्रथम आणि त्याच्यातून त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला. आता कसा झाला असेल, काय झालं असेल हे डोकं आपल्याला लावायचं आहे. रॉन्डा बर्ननी पण याच्यात सांगितलेलं आहे. दगडाची महती ही तर आपल्याला माहितीच आहे. आपण तर रोज नमन करतो त्यांना. पण आता या पुस्तकातून लेखिकेला काय सांगायचं आहे ना, बघूया तर. येस. प्रथम एक खडकाचा किंवा दगडाचा तुकडा शोधा. तो आकाराने तुमच्या तळव्यातील राहील एवढा लहान असावा. नंतर तो दगड हाताच्या तळव्यावर ठेवून तुमच्या बोटाने तो झाका. हा दगड टोकदार कडा असलेला नसावा, जास्ती वजनदार नसावा, गुळगुळीत असावा, जो हातात घेतल्याने तुम्हाला खरोखरच छान वाटेल. बघा, आता हा असा एक दगड तुम्हाला घ्यायचा आहे. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की तुम्हाला रॉन्डा बर्ननी ना किती सोपा उपाय सांगितला आहे. कारण आज जर सोन्याचे भाव पाहिले तर सोनं सांगायला सांगितलं असतं तर घराघरात वाद झाला असता, जादू पुस्तक कोण पहिले करणार. म्हणून अगदी सोपा उपाय आहे हा. आम्ही दगडाचं महत्व तुम्हाला सांगणार आहे. पण हा असा दगड बघा याही आकाराचा असू शकतो, पण फक्त तो आपल्या तळव्यामध्ये यायला हवा, असा बंद करता यायला हवा. याच्या मागे ना मानसशास्त्रीय तंत्र आहे बरं का. आपण बघूया हे तंत्र. फक्त कशा पद्धतीचा, त्याला काय नसावा, टोकदार कडा नसाव्यात, हार्मफुल आपल्याला नको ते, कारण काही आपल्याला इजा नको व्हायला त्यापासनं, म्हणून तो अगदी गुळगुळीत असायला हवा. ओके. तो कुठेही आपल्या बगीचा आता समोर सांगितलं आहे कुठे कुठे मिळणार तो ते, तर आपल्याला असा गुळगुळीत दगड आणि हा आपल्या अशा तळव्यात बसायला हवा आणि आपल्याला ते छान फील व्हायला हवं. ठीक आहे. मोठा घेऊन बाहेर येईल आणि आपल्याला तो त्रास देईल असा नको. अंडरस्टूड सगळ्यांना? डन? येस येस मॅम. येस. आणि तो जड पण नको, खूप जास्त जड पण नको, कारण बराच वेळ आपल्याला ठेवायचा असल्यामुळे त्याचा त्रास पण नको व्हायला. आता आपल्याला कुठल्याच गोष्टीचा त्रास नकोय ना, सगळं इझी इझी करायचं आहे. चला, श्रद्धा मॅम स्टार्ट. येस मॅम.
तुम्हाला हा जादूचा दगड तुमच्याकडे जर बाग असेल तर तिथेही एखाद्या वेळी सापडेल, किंवा नदीच्या पात्रातून, समुद्राच्या खाडीतून, महासागरातून किंवा उद्यानातून तो शोधून तुम्ही मिळवू शकता. पण यापैकी कोणती जागा तुमच्या आसपास नसेल आणि दगड सहजी मिळणं शक्य नसेल तर तुमच्या शेजाऱ्यांना, कुटुंबियांना किंवा मित्रांना तो आणायला सांगा. कदाचित असा मौल्यवान खडा किंवा दगड अगोदरच तुमच्याकडे असेल तर तो जादूचा दगड म्हणून तुम्ही वापरू शकता. असा हा जादूचा दगड तुम्हाला सापडला की तुमच्या झोपायच्या जागेजवळ अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला झोपी जाताना तो नक्की दिसेल. गरज असेल तर बाकीच्या गोष्टी उचलून त्यांच्यासाठी खास जागा तयार करा, म्हणजे झोपताना हा जादूचा दगड तुम्हाला सहज मिळेल. तुम्ही जर गजराचं घड्याळ वापरत असाल तर त्याच्याजवळ हा दगड ठेवा. आज काय रात्री सांगितलेलं येस काय सांगितलेलं आहे की हा कुठेही मिळू शकतो, तुम्हाला कुठूनही आणा. आपल्या घरच्या बागेत असेल, आपल्या शेतांमध्ये, आपल्या शेतात भरपूर दगड असतात, आपल्याला नदीवर पण जाण्याची गरज पडत नाही. शेताजवळ जर नदी असेल तिथे पण जा. आपल्या बाजूला आजूबाजूला बघा. आता मला बघा, मी आधी हे दगड वापरलेत आपल्याच बाजूच्या माझ्या बगीच्यामधले. त्याच्यानंतर बरेचसे दगड आम्ही कुठेही गेलो, नदीवरती वगैरे गेलो की आणायचो. आता दगडांचं महत्व आम्हाला कळायला लागलंय. त्याच्यामुळे कुठेही सुंदर दगड दिसला ना की तो आम्ही घेऊन येतोय. पण आता मला बघा, हरिद्वार वरून हा दगड आलाय. कसा आला असेल तर ममता मॅम आल्यात ना, त्या हा दगड घेऊन आला आणि इतका थंड आहे ना, हा इतका थंडावा देतो हाताला. कारण मी त्या दगडांची किती ग्रॅटिट्यूड केली असेल. आता 3 वर्ष झाले मी हे दगड वापरते आहे. पण हा बघा, हरिद्वारचा दगड माझ्या घरापर्यंत आलाय आणि त्यांनी ना या बॉक्समध्ये दिलाय मला. इतकं छान फील येतंय ना या बॉक्समध्ये ठेवलंय की. इतक्या शिद्दतनी आपल्याला करायचंय सगळं. आपल्या घरापर्यंत येतं सगळं. बघा, आता हे ज्या प्रॅक्टिसेस आहे ना, ह्या म्हणून मी तुमच्याकडून करून घेते की आपल्याला लोक संधी आपल्या घरापर्यंत येतील. म्हणून तुम्ही सराव अगदी अगदी मनापासून करा, विश्वासाने करा. ओके, मी तुम्हाला खरंच विनंती करते. वारंवार मी विनंती हा शब्द का म्हणते माहितीये का, मला सगळ्यांची स्वप्न पूर्ण होताना बघायची आहेत. ओके, चला तर मग समोर जाऊया. येस. असा हा जादू असा हा जादूचा दगड तुम्हाला सापडला की तुमच्या झोपायच्या जागेवर आता कुठे ठेवायचा आहे हा दगड बघा. तुम्ही जिथे झोपणार आहात ना तिथे तो दगड ठेवायचा आहे. कुठे कुठे ठेवायला सांगितलेलं आहे, तुम्ही झोपता तिथे ठेवायचा. आणि तो हातात घेऊन काय अफर्मेशन्स बोलायचे, काय म्हणायचं हे आपण समोर बघणारच आहोत. पण तो कुठे असायला हवा, आपल्या नजरेच्या समोर असायला हवा. झोपताना कुठे असायला हवा, जिथे तुम्ही अलार्म वगैरे ठेवताय ना लावून, जिथे तुम्ही जवळ तर फोन ठेवत नाहीत. कारण फोनचे आपल्याला माहिती आहे दुरुपयोग काय आहेत ते. त्याच्यामुळे आपण जिथेही अलार्म ठेवणार आहोत ना तिथे अगदी समोर, डोळ्यासमोर आपल्याला तो ठेवायचा आहे. ठीक आहे, कळलंय आज सगळ्यांना ही प्रॅक्टिस कशी करायची आहे ती. फक्त येस. प्रॅक्टिस करण्यापेक्षा प्रॅक्टिस तर घेतोय आपण, पण आता ह्या दगड कुठे कसा आणायचा आणि तो कुठे ठेवायचा हे समजलंय का. तो सतत आपल्या जवळ असायला हवा, आपल्या हात लागेल असा मिळायला हवा, शोधायचं काम पडायला नको. एकमेकांनी दुसऱ्यांचा दगड वापरायचा नाही, प्रत्येकाने सेपरेट वापरायचा आपापला दगड. ठीक आहे, चला. येस. ओके मॅम. आज रात्री झोपण्यासाठी तुम्ही गादीवर बसलात किंवा झोपण्यापूर्वी तो जादूचा दगड तळहातावर ठेवा आणि बोटांनी तो बंद करा. दिवसभरात हातावर ठेवायचा, बोटांनी तो बंद करायचा. बोलच ओके. मॅडम. दिवसभरात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या काळजीपूर्वक आठवण्याचा प्रयत्न करा आणि ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटली अशी सर्वात चांगली गोष्ट कोणती होती याचा शोध घ्या आणि त्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि तो दगड परत तुमच्या झोपायच्या जागेजवळ जिथे होता तिथे ठेवून द्या. बस एवढंच. बघा किती सोपं आहे ना. आता आपल्याला हा दगड हातात घेतलाय, मुठ्ठी बंद करायची आणि काय करायचंय, आज दिवसभर झालेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्यात चांगल्या, मी म्हंटल ना, कुणाला तरी नवऱ्याने खूप कौतुक केलं असेल,
ती सर्वात चांगली गोष्ट असू शकते, कारण इतके दिवस झाले नाही केली, आज केलंय. कुणीतरी कपभर चहा आपल्याला दिलेला असेल घरातच. वाव, किती छान ना. आजपर्यंत मी दुसऱ्यांसाठी करत होते, आज माझ्यासाठी मिळाल्या. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात, पण त्याही आठवा ती सर्वोत्कृष्ट गोष्टी. कुठल्याही वाईट गोष्टी नाही, कारण आता आपण सकारात्मकतेचे चुंबक झालेलो आहोत. आपल्याकडे नकारात्मक गोष्टी आकृष्ट होणार नाही, म्हणून ही भीती काढूनच टाका. म्हणून सगळ्या सकारात्मक गोष्टी. आणि या गोष्टींचा काय फायदा होणार आहे बघा, समोर वाचन करूया आपण. येस. यापुढे 26 दिवस प्रत्येक रात्री ही जादूच्या दगडाची कृती करा. दिवसभरात काय घडलं याचा विचार करा आणि त्या दिवसातील सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणती घडली ते आठवा. जादूचा दगड हातात धरल्यानंतर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे असं म्हणा. बघा, कोणत्या गोष्टी म्हणायच्या आहेत आपल्याला? सकारात्मक गोष्टी झालेल्या. आता त्या कोणत्याही असू शकतात. फॉर एक्झाम्पल, मी सकाळी, वाव, आज किती छान लोकांना भेटून आले ना मी. किती छान सोल होते ना ते. वाव. ऍक्च्युली ना, काही लोकांना जेव्हा मी भेटायला गेले, ग्रॅटिट्यूड की पाठशाला आपण सुरू करतोय ना, त्याच्यासाठी आपण जागा बघायला गेलो होतो. वाव, किती सुंदर जागा होती ना ती. असं वाटलं ना, की जादूचं पुस्तक खरंच रोज जादू पूर्ण करतंय, रोज जादू पूर्ण करतोय. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी आपल्या या प्रोजेक्टवरती भरभरून ब्लेसिंग्स दिलेत. वाव, किती छान. सगळ्यांना हा प्रोजेक्ट इतका आवडला. वाव, किती छान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आज रात्री किती छान झोप लागणार मला, शांतपणे. ज्या गोष्टीसाठी इतक्या दिवसाचे प्रयत्न सुरू होतेत ना, तो दिवस आज आलाय. ती गोष्ट पूर्ण झालीये. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बघा, सर्वोत्कृष्ट गोष्टी. आपण ज्या गोष्टींची स्वप्न बघतोय ना, त्या पूर्ण होतात आहे. आणि ती पूर्ण होताना रात्री जर आपण या गोष्टी करून झोपलोत ना, तुमच्या जीवनातल्या आठवा. मी बोलले बरं का. तुम्ही तुमच्या जीवनातल्या आठवा. आणि बघा काय होतंय ते. रात्री काय होणार? जादूमय घटना तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होईल, आणि त्या सुरुवात झालेल्या आहेत. चला. येस. दगडाचा असा वापर करणं ही अगदी साधी गोष्ट आहे, पण या कृतीमुळे अनेक जादूमय घटना तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होईल. दिवसभरात आपण कोणती चांगली गोष्ट केली याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणती आहे हे ठरवताना तुम्ही खरं तर तुम्हाला कृतज्ञता वाटाव्यात अशा अनेक गोष्टींचा विचार करायला लागता. आणि प्रत्येक दिवशी तुम्ही रोज झोपताना आणि सकाळी उठताना कृतज्ञतेची भावना मनात असेल याची खात्री करून घ्यायला लागता. तुम्हाला मिळालेल्या वरदानांनी, चांगल्या गोष्टीची मोजदाद आणि जादूचा दगड यामुळे तुमची दिवसाची सुरुवात आणि रात्री शेवट हा कृतज्ञतेच्या भावनेत होईल याची खात्री दिली जाते. खरं तर या दोन्ही गोष्टीची एकत्रित शक्ती इतकी प्रभावी होते की काही महिन्यातच ते तुमचं आयुष्य बदलून टाकतात. परंतु बघा, या येस. तुमचं आयुष्य आता बदलायला लागलंय, आणि ते आता फास्ट करायचंय बरं आपल्याला. आता सरावांमध्ये कुठेही कमतरता पडता कामा नये. म्हणून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टीचा बघा. रात्री आपण जेव्हा आपल्याला आधी अफर्मेशन्स द्यायचो, रात्री झोपताना कॉन्शियस माइंड मध्ये आपण विचार करायला लागायचो, मला ह्या चिंता आहेत आज. म्हणजे झोपताना आपण सतत दुसऱ्या दिवसाचा विचार करायचो. आज घडलेल्या चुकीच्या घटना किंवा राहिलेली कामं आठवून काय करायचो आपण, दुसरा दिवस कसा निघणार याच्याकडे बघायचो. मग सबकॉन्शियस माइंड मध्ये तेच राहून आपण रात्रभर सबकॉन्शियस माइंड काम करतं, अवचेतन मन काम करतं. ठीक आहे, कॉन्शियस माइंड झोपून जातं आपलं शांतपणे, पण सतत जागं असतं सबकॉन्शियस माइंड मध्ये. मग आपण काय करतो, त्याच घटना घेऊन आपण उठायचो डोक्यामध्ये, आणि सकाळी उठल्यावर दचकल्यासारखं, अरे आज हे राहिलंय, ते राहिलंय, आज यांना भेटायचं होतं. मग प्लॅन सुरू,
की हे कसे कट करायचे, ते कसे पण कट करायचे. आता नाही. आता झोपतानाच जादूचा दगड आपल्या हातात आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टी आतापर्यंत कोणी ऐकायला नसेल ना तुमच्याकडे, विसरून जा. आता कुणाची वाट बघायची नाही. आपल्या या जादूच्या दगडाची मैत्री करायची आणि बस. मोठ्याने ओरडा ना हो, काही हरकत नाही. आता घरात तर सगळ्यांनाच माहिती झालंय ना की आपण मॅजिक बुक करतोय. येस येस. मोठ्याने म्हणा, मोठ्याने आपल्या सर्वोत्कृष्ट घडणाऱ्या घटना सांगा त्याला आणि ते व्हायब्रेशन्स यायला हवे. येतात ते येस. व्हायब्रेशन्स, येणार हळूहळू. चला समोर जाऊया. येस मॅम. परंतु या पुस्तकाची रचना अशी केली आहे की ज्यामध्ये जादूच्या भरपूर कृती दिल्या आहेत, त्यामुळे तुमचं आयुष्य खरोखरच सातत्याने बदलू शकतं. कृतज्ञतेत चुंबकीय शक्ती असल्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटावी अशा अनेक गोष्टींना ती आकर्षून घेते. 28 दिवस तुम्ही कृतज्ञतेवर चित्त एकाग्र केलं तर त्यामुळे तुमच्या कृतज्ञतेच्या चुंबकीय शक्तीची तीव्रता वाढते आणि जेव्हा जादूसारखी कृतज्ञतेची प्रबळ अशी चुंबकीय शक्ती तुमच्याकडे असते, तेव्हा तुम्हाला हवी असलेली आणि गरज असलेली प्रत्येक गोष्ट आपोआपच तुमच्याकडे खेचली जाते, आकर्षित होते. बघा, मी आताच म्हटलंय ना, तुम्ही चुंबकीय हे झालायत, सकारात्मकतेचे चुंबक झालायत. तर आता काय करायचंय, तुम्हाला चित्त एकाग्र करायचंय, फोकस्ड करायचंय, फोकस ग्रॅटिट्यूड करायचंय आता तुम्हाला. आणि ते सरावानी येतं. हळूहळू हळूहळू आपल्याला प्रॅक्टिस झाली की येतं. काही दिवस आपल्याला काय होईल, स्वतःलाच आपण स्वतः मूर्ख वाटायला लागणार. बरोबर आहे. वाटणार, जी एखादी गोष्ट कधी केलेली नसते ना तेव्हा. कारण एडिसन सारख्यांना जर 1000 प्रयोग अनसक्सेस झाल्यानंतर जर 1000व्या प्रयोगावरती ते सक्सेस होतात आणि त्याच्यामध्ये 1000 प्रयोग करताना जर लोक त्यांना पागल म्हणून सोडून देतात, तर आपण कोण आहोत? आपल्याला राष्ट्रसंतांचा सुद्धा, आपल्या देशातल्या संतांचा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे. महामानवांचा सुद्धा इतिहास माहिती आहे. कुणीही सुटलेलं नाही. आपल्या देशातले देवच सुटलेले नाही. मग आपण कोण आहोत? मग आपण आपल्या आपल्या जागेवर ठेवायचं आणि आता आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत ना, हिमतीने समोर यायचं, ताकदीने समोर यायचं आणि हे करायचं. करून बघा. आम्ही एवढ्या जिद्दीने सांगतोय कारण आम्ही करतोय आणि ते सक्सेस उपभोगतोय. म्हणून येस. करा. येस. चला समोर जाऊया. जादूची आठवण. उद्याची जादूची कृती काय आहे हे आजच कधीतरी वाचायचं असा निश्चय करा, कारण उद्या सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही छायाचित्र जमवायची आहेत. जादूची कृती क्रमांक 2. कंटिन्यू मॅम. हा, आता उद्या काय करायचंय, जादूची आठवण तुम्हाला उद्यासाठी काय ठेवायची आहे की उद्या आहे आपला जादूचा 3रा दिवस. बरोबर आहे? येस. ते जादुई सांगणारच आहे नाट्यसंगीत. मी तुम्हाला, पण ही जादूची कृती क्रमांक 2 वाचण्याआधी आपण ना थोडं दगडाचं महत्व, मी 5 मिनिटात तुम्हाला आपल्या हातात दगड का असावा. बरोबर आहे? कारण आपल्याला हे, मी आधीच म्हटलं की हे मानसशास्त्रीय एक तंत्र आहे की आपण हा दगड हातात का ठेवावा. कारण आपण शिकलेली माणसं आहोत, लवकर आपला विश्वास बसत नाही कुठल्या गोष्टींवरती. आधी बसवलंय आपण, पण आता थोडा आपण विचार करायला लागतो. तर काय आहे, एक विशिष्ट वस्तू म्हणजे हा दगड, हा काय आहे, ही एक भौतिक वस्तू आहे, पण कुठेही जमिनीवर आहे. जमिनीशी निगडीत असणारी वस्तू आहे, अगदी जमिनीच्या जवळ असणारी वस्तू आहे. म्हणून रॉन्डाबेननी हे आपल्याला सांगितले असेल. कारण हा विशिष्ट वस्तू, समजा जर आपण या दगडाला विशिष्ट भावना दिल्या ना, फिलिंग जोडल्यानं याच्यामध्ये, तर त्याची पुन्हा पुन्हा जागृती होते, म्हणजे पुनरावृत्ती होते. आता आपल्याला काय सांगितलंय, झोपताना किती गोष्टींची, बघा, काही लिमिटेशन्स नाहीये. सर्वोत्कृष्ट झालेल्या जितक्याही घटना आहे ना तितक्या बोलून टाका. सुरुवातीला फिलिंग्स येण्यासाठी त्यांनी हळूहळू वाढ करायला सांगितलेली आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल वाव आज तर सगळ्या चांगल्याच घटना घडल्याय, तर तेवढ्याही बोला आणि ते फिलिंग येऊ द्या. कारण काय होतं, दगड हातात असल्यामुळे ना त्या परत 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 त्या जागृत होतात, फिलिंग्स येतात. आणि दगड ना हे स्थिरता, सुरक्षा आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. बघा, आपण म्हणतो ना काळ्या दगडावरची रेघ आहे, ती पुसल्या जाणार नाही. दगडांचं महत्व आपल्याला नाही माहित असणार तर कुणाला माहित असणार आहे हो. महाराष्ट्रातली लोक, आपण म्हटलं ना त्या दिवशी, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा.
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. बघा, आणि दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. ऍक्च्युली आपण दगडांचं महत्व किती जाणतोय. तर त्यामुळे दगड धरल्यास ना मन सहज त्या भावनेत प्रवेश करतं. हे महत्व आहेच. कारण क्रिएटिव्ह ऊर्जा मिळते आपल्याला, स्थिरता आणि सुरक्षा जाणवते. दगडांचे आपण मोठमोठे किल्ले महाराजांचे बघितलेले आहेत. सुरक्षा जाणवते तिथे. दोन्ही हातात शरीरात, समजा दोन्ही हातात जर पकडलं ना आपण, तर शरीरातील ऊर्जा ना संतुलित झाल्यासारखी वाटते. बघा, पकडून बघा तुम्ही. जर समजा आज दगड आणलेले असतील तर, नसेल तर शोधा आणि आणा. कारण मेंदू अधिक फोकस आणि एकाग्र होतो. खूप महत्व सांगितलेलं आहे याचं. आणि म्हणा, मी आत्मविश्वासाने भरत आहे, मी आत्मविश्वासाने भरत आहे. आणि ती ऊर्जा ना पूर्ण या दगड आपल्याला देतं, आपण दगडाला देतो. आणि हे सतत आपला मित्र बनून जातो, मित्रमैत्रीण बनून जाते हा दगड. आणि हे एक ऑब्जेक्टिव्ह जरी असलं ना, तरी विजन पाहण्याची शक्ती देतं. व्हिज्युअलायझेशन करू शकतो आपण. आणि याच्यामुळे याची ताकद ओळखा तुम्ही. आणि तेही आपल्याला आपल्या मुठीत ठेवायचंय. बघा असं करेल की काय शक्ती येते की नाही. आणि हे एक प्रभावी साधन आहे. हे दगडामुळे काय होतं, आपल्या भावना, आपले विजन अगदी स्पष्ट होतात, ते प्रभावी होतात. ठीक आहे, डन, येस. सगळ्यांना कळतंय. मग ते येस. पकडून जर आपण म्हटलं की वाव, मी स्थिर आहे, मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे, मी सुरक्षित आहे. रोज एका वेळी बसा, एकाच ठिकाणी बसा. बघा, याच्यामध्ये काय असायला हवी, तुमच्यामध्ये नियमितता असायला हवी. एकही दिवस सराव काय करता कामा नये, मध्येच बंद करता कामा नये. रिझल्ट हवे असतील तर हे नक्की करा. दगडांचं महत्व समजून घ्या. आपणच आपल्या दगडांच्या महत्वाला समजून घेणार नसेल तर जादू होणार नाही. मी आधीच इथे लिहून देते. आणि ज्यांच्या याच्यात जादू घडणार नाही, त्यांचे सराव कमी आहेत, त्यांनी स्वतःचे कान पकडायचे, दोन्ही कान पकडायचे, सराव जर झाला नाही तर. आणि आपण अजून एक उपाय आहे, लिखित, स्पर्श आणि उच्चारण. आपण जर हातात दगड ठेवून लिहिलं पण आणि त्याचा स्पर्श पण जाणवला तर काय होणार, याच्यात ट्रिपल अँकरिंग म्हणतात. त्याच्यामध्ये NLP मध्ये ना, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये याला अँकरिंग म्हणतात. आता काय हे ट्रिपल, जर तुम्ही लिहिलंही, त्याला स्पर्शही केला आणि उच्चारणही केलं आपल्या स्वप्नांचं, आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांचं, तर याचा ना दुपटीने परिणाम होतो, याचा डबल परिणाम होतो. आता आपल्याला डबलचीच गरज आहे. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त परिणाम घ्यायचे असेल, कारण हे आपल्या एक दगड, हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. हे प्रतीक आहे एक आपलं दगड. खरा परिणाम तुमच्या तर नियमितता, विश्वास आणि मनाची एकाग्रता. नियमितता लिहून घ्या, कशात असणार आहे, लिहा तुम्ही हे, की त्याच्यात नियमितता असायला हवी, आपला याच्यावरती विश्वास असायला हवा आणि फोकस्ड असायला हवा. फक्तच काहीतरी घेतोय, एक दगड सांगितलाय, कुठून तरी उचलून आणलाय, त्याच्यात भावना जर दिल्या ना, तर अबंडन्स. आता तर मला विचारांची अबंडन्स हवाय ना. आता तुमचं बघा, तुम्ही कुठे अबंडन्स मागताय, कुठे विपुलता मागताय. येस, धावत येणार आहे ती आपल्याकडे. चला, तर काय करायचंय, याचा प्रयोग कसा करायचा, जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करायचा. 3 पायऱ्या दिलेल्या आहेत, त्याचा पुनरुच्चार करायचा. आपण 100 लोकांची यादी, अजून त्याच्यानंतर 100 लोकांना, तर 100च्या वर वाढवत जायचे. बरं, आजपर्यंत मला असं वाटतं 6 दिवसात इतकी एनर्जी आली ना, तुमच्यामध्ये 1000 लोक सहज झाले असतील. कारण लवकर स्वप्नांची पूर्तता करायची आपल्याला. त्याच्यानंतर तुमच्या वरदानांची मोजदाद करा. बघा, वरदानांमध्ये वाढ करा प्लीज. आपण या जागेवर आहोत ना आता, की आपल्याकडे भरपूर वरदान आहेत. त्याच्यासाठी कृतज्ञ वाटतंय ते लिहा. खरंच सगळ्यांचे धन्यवाद करा. धन्यवाद मनापासून बोला, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
तीनचदा म्हणण्यापेक्षा ना खूपदा म्हटलं तरी अजून जास्त फिलिंग येईल. ठीक आहे. 3दा आपल्याला म्हणायला लावलंय कारण फिलिंग आलं पाहिजे. आता फिलिंग्ज आलेत ना तर 100दा म्हणा. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. वरदानांबद्दल जेवढी शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. जादूचा दगड शोधा आणि तुमच्या झोपायच्या जागेवर ठेवा. जादूचं कळलंय का दगडाचं? की येस. अजून काही उदाहरण आवश्यकता आहे? नाही. आता करायचंय आपल्याला. सराव करायचा आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड तुमच्या हातात धरा आणि आजच्या दिवसात घडलेल्या सर्वात चांगली गोष्ट कोणती याचा विचार करा. आता एकच गोष्ट घडलेली नसेल आज चांगली, मला माहिती आहे. माझे विद्यार्थी हुशार आहेत. माझ्या विद्यार्थ्यांनी आज गड जिंकून आलेले आहेत ते, आणि चांगल्या गोष्टींची यादी भरपूर आहे त्यांच्याकडे. कारण ही येस. शिद्दतनी करणारी लोक आहे. माझ्यावर माझा विश्वास आहे आणि तुमच्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. आज घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. पुढील 26 दिवस जादूच्या दगडाची कृती परत परत करा. 26च दिवस नाही, तर आता नेहमीसाठी दगड आपल्या जवळ ठेवा. बरेचसे प्रश्न असतात, दगड घेऊन बाहेर जाऊ शकतो का? आम्ही बाहेर गावी गेलो तर दगड कसा न्यावा? आता हे दगड इथे जर ठेवला असेल ना, डोकं आपलं दगडी असेल, तर हे दगड कसा वापरायचा हे तुम्ही तुमचा विचार करा. एवढे तर आपण काही बुद्धू नाही की आपल्याला दगड कसा वापरावा हे समजणार नाही. तेवढे हुशार लोक इथे बसलेली आहेत. हे प्रश्न नकोत मला. प्रश्न कसे असायला, प्रश्न येतच नाहीत म्हणा. सगळी हुशार मंडळी असल्यामुळे प्रश्न येणार नाहीत. पण आता आम्हाला हे पुस्तक कळल्यानंतर, मला हे पुस्तक कळल्यानंतर मी खूप काही प्रयोग माझे केलेत. आणि म्हणूनच आज तुम्हाला हे ज्ञान देते सुद्धा आहे. म्हणून करा प्लीज, विनंती करते, करा. आपले दिवस बदलवा. आता सांगतंय ना कुणीतरी, ऐका. कोण सांगतंय? रॉन्डा बर्न सांगतात आहे. जादूचं पुस्तक सांगतंय. हिरो बुक सांगतंय. तशाच पद्धतीने इकिगाई पण सांगते ना आपल्याला. इकिगाई वाचलंय का? कुणाकुणाकडे इकिगाई आहे? काढा बरं. आपल्या मराठी लोकांकडे ना बरीच पुस्तकं आहेत. पुस्तकांची कबड आहे. मला माहिती आहे प्रत्येकाकडे पुस्तकाचं कबड आहे. इकिगाई काढा बरं तुम्ही. काय सांगतं इकिगाई? आपण आपलं आयुष्य 7-8 वर्षांनी वाढवू शकतो. 150 वर्ष आपण जगू शकतो, ही इकिगाई सांगतंय. वाचा, पुस्तकं वाचायला सुरुवात करा. कारण ही जादू आहे. जादू आपल्याला कुठे नेऊन ठेवणार आहे? आपल्या स्वप्नांच्या दुनियेत नेऊन ठेवणार आहे. ठीक आहे? कळलंय? येस. येस. आता वरती थोडा श्रद्धा मॅम थोडा वरती घेणार का? येस. आपल्याला ना जादूचे संबंध, 3रा चॅप्टर, जादूचे नाते संबंध. आता उद्याचा चॅप्टर आहे आपला जादूचे नाते संबंध. जसं आम्ही काल तुम्हाला सांगितलेलं आहे, हा दगड आणायचा आहे आज आणि याचा आपल्याला वापर कसा करायचा हे मी स्पष्टपणे तुम्हाला समजावून सांगितलं आहे आणि त्याची कृती काय आहे ही पण झालेली आहे आपली. आता उद्याच्या चॅप्टरसाठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्या जीवनातले कुठलेही 3 नाते संबंध वरती घ्या, कृतीकडे न्या. श्रद्धा येस. मॅम. आयुष सर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बघते मी माझ्या ह्याच्यामध्ये. मी लॅपटॉप घेऊन. हा, ओके. ठीक आहे. येस. जसा आज आपण कुठलाही दगड हवा होता आपल्याला, कुठलाही दगडाबद्दल विचार करायची वेळच नव्हती, दगड आणायचा होता. तसंच आता उद्या 3 संबंध, जादुई नातेसंबंध हा चॅप्टर असणार आहे 3रा. आता ज्या पद्धतीने जादू आपल्या जीवनात घडतात आहे ना, त्याच्यामध्ये क्षेत्र निवडायला सांगितली होती. बरोबर आहे. पैसा आहे, नातेसंबंध आहे, करिअर आहे. ठीक आहे. आणि आरोग्य आहे. हे सर्वात महत्वाच्या गोष्टी आहे आपल्या जीवनातल्या. आता नातेसंबंध खूप छान चॅप्टर आहे. याच्यानंतर तर सगळी नाते बदलून जातात आपली. आता आधी सगळी चांगली असणारी नाती तीच आठवायला लागायची. सुरुवातीला काय करायचं आपण? 3 चांगले संबंध. 3. तो मुलगा असू शकतो, नवरा असू शकतो आपला, कुणाची बायको असू शकते किंवा मैत्रीण असू शकते, मित्र असू शकतो. बघा तुम्हाला कुठले संबंध तुम्हाला अधिकाधिक चांगले. आधी ना चांगले संबंध घ्यायचे बरं का. एकदम
मोडकळीस आलेले किंवा हे संबंध घ्यायचे नाहीत, कारण त्रास होऊ शकतो. सुरुवातीला 3 महत्वाचे संबंध की जे आधीच चांगले आहेत आणि आणखीन चांगले करायचे आहेत. ठीक आहे. 3 फोटो उद्या कंपल्सरी आहे तुम्हाला आणणं, आणि हे आपण मोबाईलवरती फोटो वगैरे घेऊन करणार नाही आहोत, कारण रिझल्ट जर पाहिजे असेल ना, तर तुम्हाला ज्या सांगितलंय ना रॉन्डाबांनी गोष्टी, त्या कराव्याच लागणार आहेत. तर 3 कोणतेही महत्वाचे संबंध असलेल्यांचा फोटो म्हणजे फोटोकॉपी चालेल, त्यांच्या झेरॉक्स पण चालतील, पण ते फोटो तुमच्याकडे असायला हवेत. अंडरस्टूड? समजलंय येस. का मुलांनो? येस मॅम. चला तर. आता ना मला असे कान पकडून पकडून मी शिकवते. मला असं वाटतं की माझे ना खरंच जेव्हा मी या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास केला ना, तर मला ना खूप जुन्या सरांचे फोन आलेत. म्हणजे मी 25 वर्षापूर्वी शिकवणाऱ्या टीचर्स आणि जे माझे मित्र-मैत्रिणी होते ना कॉलेजमधले, म्हणजे तुम्हाला सांगते मी विजय सरांना फोन करायची, "विजय सर ऐसे भी होता है? विजय सर ऐसे ही होता है?" विजय सर म्हणाले, "हाँ, कितने शिद्दत से कर रहे हो आप, सब कुछ होता है." आता असं झालेलं मी तुम्हाला तेवढ्याच गॅरंटीनी सांगू शकते. 101% तर मी म्हणत नाही. येस. जेवढे युनिव्हर्समध्ये नंबर्स असेल ना, येस. तेवढ्यांची गॅरंटी आहे. ओ माय गॉड. चला, येस. कसा वाटलाय आजचा अभ्यास? सुपर्ब मॅम. धन्यवाद सर्वांनी. तुम्ही इतक्या छान शांतपणे ऐकून घेतलत आणि तुमचं तुमचं डोकं वापरलत आणि याचा आनंद घेतलात. त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कुणाला काही बोलायचंय? छोटे मोठे आपल्यातले जादू सांगा, आपली स्वप्न पूर्ण होतानाच शेअर करायचंय का? मनीषा मॅमनी आज हात वरती केलाय, मला छान वाटलं. चला, थँक्यू मॅम, थँक्यू. आवाज नमस्कार. हो हो, येतोय आवाज, बोला ताई. येतो? ते आता मी कुठून सुरुवात करू हेच कळलं नाही मला. कारण की माझ्या जीवनात इतके छान बदल आले तर एकतर रिलेशन मध्ये पण, अं, आपल्या घराबद्दल, पुन्हा आणखी पैशाबद्दल खूप म्हणजे चांगले चांगले रिलेशन मध्ये त्याच्यामध्ये वा. बदल आला. खूप छान वाटतंय. आणि माझ्या स्वतःच्या कामामध्ये पण खूप बदल आला. माझा वा रागीटपणा इतका कमी झालाय ना, खूप कमी झालाय. त्यासाठी वा. खूप भारी वाटतंय. विजय सरांचं पण मी केलं, अटेंड केलं, ते पण छान होतं. आणि तुमचं तर इतकं छान समजायलंय, म्हणजे आज एकदम डीप मध्ये चाललंय ते पूर्ण. खूप छान वाटतंय. मी आता शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही, मी इतकी आनंदी आहे ना, खूप आनंदी आहे. त्याच्यामुळे मनापासून थँक्यू, 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 थँक्यू. धन्यवाद आणि धन्यवाद. बोला माझ्या बोला. कामात सुद्धा इतका छान बदल झालाय. मी माझ्या लाईफस्टाईल करते ना, म्हणजे स्वतःहून मी एक म्हणजे महिलांना बोलायचं होतं, मला मीटिंग घ्यायची होती, होम मीटिंग. तिथं मला जाणं झालं नाही, पण ते स्वतःहून मला फोन केला आणि म्हणलं मॅडम तुम्ही या तिथं आणि मला थोडं सांगा तिथं काय आहे काय नाही. म्हणजे डेमो वगैरे सांगते ना मी, मग ते डेमो वगैरे दाखवले. छान, म्हणजे इतका छान रिस्पॉन्स आला ना तिथं मॅडम, खूप छान आला. त्याबद्दल थँक्यू, थँक्यू, थँक्यू. वाव, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ना ते सांगतोय की किती आनंद झालाय. म्हणजे आज दगडाला किती गोष्टी सांगायच्या आहेत. भरपूर भरपूर. या दगडांना ना अजून एक सांगते, तुमच्या मुलांना वगैरे सांगून नाव ठेवायला. असं दगड दगड म्हणणं बरं नाही वाटत हा, आपल्याच मित्राला हो दगड हो. म्हणणं. दगडू. दगडू आहे दगडू. नाही, पण आपण ना याला काहीतरी नावं ठेवूया. नावं सुचवायची, चॅटबॉक्स मध्ये लिहाल. तुमची तुमची नावं लिहिलेली मला केलेली, म्हणजे नावं दिलेली सांगाल हं बरं. ओके आम्हालाही ओके. सुचेल. थँक्यू, चला, थँक्यू मॅम. नेक्स्ट. आणि दुसरी मॅम, माझं पगारीत पण खूप वाढ झाली, त्याबद्दल थँक्यू. वाव, ग्रेट, नाईस. थँक्यू मॅम, होणारच. थँक्यू. इतका चेहरा तुमचा प्रफुल्लित दिसतोय ना, इतका आनंद आहे ना, की हे तर होणारच आहे. व्हेरी गुड, नाईस शेअरिंग.
चला, असेच हसत राहा आणि मोठमोठी स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पार्टी देत राहा. आणि आता तर सेकंड रिट्रीट मला तर असं वाटतं कुठल्या तरी शेतावर घ्यावी. शेतावर कुणीतरी प्लॅन करा, आपण शेतावर जाऊया, कारण आपल्याला बालपण काय करायचंय, अनुभवायचं आहे, खूप आनंद घ्यायचा आहे आणि तिथली खूप दगड जमा करून आणायची आहेत. येस. चला, नेक्स्ट. थँक्यू. अजून कोणी आहे कोणाला का? काहीच बोलायचं नाही? सगळ्यांचे प्रश्न आज आपल्याकडे अजून 5 मिनिट आहेत. 8 नेहा मिनिट भोसले. आहेत. वाव. नेहा मी भोसलेने स्वतःला केले. अच्छा अच्छा, मी स्वतःला शाबासकी देते की मी 10च्या आधी संपवलंय. येस. गुड. बरं. चला, बोला. कोणी याला नेहा भोसलेंना मी दिलाय ना फ्रॉम. हा 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 मॅम, आवाज येतोय ना? येस. हा हा. हा, सगळ्यात आधी तर मॅडम हे सेशन मराठीमधून चालू केलं ना, त्याबद्दल खूप 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 थँक्यू. कारण आम्ही सरांचं पण सेशन आधी अटेंड करायचो, पण प्रॅक्टिस करताना थोडीसा प्रॉब्लेम यायचा. पण आता ते एवढं छान समजतंय ना की प्रॅक्टिस आपोआपच कॅमेरा ओपन करावीशी केला वाटते. ना तर तुम्हाला किती समजतंय हे खरंच मला कळेल. करेक्ट. हा, सॉरी, चुकून राहिला होता. हा ओके ओके, काही हरकत नाही. हा, हा, थँक्यू. सेशन नमस्कार. मराठीमध्ये चालू झालंय. नमस्कार. त्यासाठी खूप 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 मनापासून थँक्यू. तुमचे पण खूप खूप थँक्यू की तुम्ही अशी मनात कल्पना आणली की मराठीतून हवंय. तुमच्या सगळ्यांची इच्छा असल्यामुळे ते मला ओढून आणलंय त्यांनी युनिव्हर्सनी, हो. की चल आता तुला मराठीतून इतके वर्ष मराठी शिकवते ना, आता तू मराठीतून सेशन घे. आणि आणि आतापर्यंत तुम्ही मुलांना सांगताय ते शिकवायचं. खूप खूप छान पद्धतीने समजतंय मॅम. ओके, थँक्यू सो मच. आणि काही थँक्यू जादू आता थँक्यू. या 4 दिवसात, काय 6 दिवसाच्या काही? हा, मी सांगू शकते. हा. मी 2 दिवसापूर्वी माहेरी गेले होते. म्हणजे ओके. अ, माझे सगळे रिलेटिव्ह आले होते तिकडे आणि मी गेले होते. मग माझे मिस्टर मला सेकंड डे ला घ्यायला येणार होते. त्यांना त्याच्यानंतर काम होतं काहीतरी, त्यांना जायचं होतं. मग ते बोलले उद्या आपण येऊया. मी बोललो ठीक आहे, एक दिवस मी राहीन आणि मग आपण येऊया. तर मग तिकडे गेलो, एक दिवस राहिले. ते मला घ्यायला देखील आले तिकडे माझ्या माहेरी. आणि माहेरी आल्यानंतर आम्ही आवरलं, गाडीमध्ये बसलो देखील. आणि बसल्याच्या नंतर एक अर्धा किलोमीटर पुढे गेलो असं. त्यानंतर माझ्या मनात वाटत होतं, अरे एक दिवस राहिलो, आणखी एक दिवस राहता आलं असतं तर आणखी छान झालं असतं, आणखी जरा बरं वाटलं असतं, असं होतं. पण अर्धा किलोमीटर गेल्यानंतर त्यांच्या मनात काय आलं मला नाही माहिती. ते अचानक बोलले की राहायचंय का तुला आणखी एक दिवस, माझं काम थोडं पुढे गेलंय. मला कळतच नव्हतं की हे खरंच होतंय का, हे खरंच मॅजिक आहे. आणि त्यांनी मला तिथून रिटर्न नेऊन परत माझ्या घरी एक दिवस सोडलं. ती आनंद ना, माहेरी राहण्याचा आनंद आपल्यालाच कळू शकतो. हे म्हणजे माझ्या घरच्यांनाही तिकडे वाटत होतं की आता हे गेले, म्हणजे गेलेत ना, आता रिटर्न कसे येतील. ते आल्यानंतर त्यांनाही असं वाटत तुम्ही रिटर्न कसं काय आलात. त्यांना असं वाटलं की आमचं काहीतरी राहिलं म्हणून आम्ही ते घेण्यासाठी आलो. पण असं काही नव्हतं, त्यांनी मला तिथे राहण्यासाठी ठेवलं होतं एक दिवस. बघा, तर आता स्वप्न लिहिलीत ना तुम्ही, बघा किती फास्ट पूर्ण होणार. म्हणून यादी केलीत, सराव सुरू आहे. हो हा, कारण हो आता सराव वाढवायचा आहे. कारण ही छोटी छोटी स्वप्न आपल्याला दिशा देते फक्त. ही छोटी छोटी स्वप्न आपली काय आहे, ह्या आपल्या आतल्या सुप्त इच्छा आहेत, त्या आता पूर्ण होत आहेत. पण आपल्याला मोठ्या स्वप्नांकडे जायचंय. कारण मोठ्या स्वप्नांसाठी जादू पुस्तक ना, ही मोठी स्वप्न असणाऱ्यांसाठी मला असं वाटतं ना, खरंच एक वरदान आहे. तर म्हणून आता आपल्याला फास्ट स्वप्न पूर्ण करायची. पटापट पटापट काय करायचंय, नवीन नवीन स्वप्न लिहायची, आपल्या इच्छा पूर्तता करायची आता. ठीक आहे. हो, थँक्यू चला, मॅम, थँक्यू थँक्यू ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. अंकुश नेक्स्ट. पाटील.
नमस्ते मैम। नमस्कार अंकुश सर, बोला. मॅम मी म्हणजे हिंदीचं पण सेशन मागे केलं होतं ना, तर हा मग मी जे सांगितलं होतं स्टोन मॅजिक स्टोन बद्दल, तर हा मग मी तेव्हा करतोय त्याचा प्रयोग. तर मॅम मला एक असं एक गोष्ट क्लिअर झाली, एक अशी क्लॅरिटी आली मला त्याच्यात, की जो रिझल्ट असतो तो कर्माचा नसतो, कृतीचा नसतो, तर त्या भावनेचा असतो. त्याच्या मागचं जो इंटेन्शन असतं, एक त्याचं क्लॅप. एक रिझल्ट असतो. येस, खूपच छान. मॅम एक एक मी एक वाक्य वाचलं होतं, ते मला आठवतं. तर त्यात असं म्हटलं होतं ना मॅम, लिहिलं होतं ना, की डॉक्टर आणि डाकू आता हे तुमचा दोघं आवाज स्पष्ट एकच कर्म नाहीये. करतायत. म्हणजे डॉक्टर पण येस मॅम. मॅम आला का मॅम आवाज? हा, आता येतोय, बोला. वीडियो ऑफ कर लीजिए। यस, परफेक्ट। बोलिये सर, बोलिये. येस मॅम. मॅम तर त्यात मला ते जे वाक्य आठवतं ना, तर ते असं होतं की डॉक्टर पण जे कर्म करतोय चाकू मारण्याचं एक ऑपरेशन थिएटर मध्ये, हम्म. आणि डाकू पण एक कर्म करतोय चाकू मारण्याचं, लूटमार करण्यासाठी. म्हणजे दोघांचे येस, कर्म जरी सारखे असले तर रिझल्ट पण सारखा हवा होता, पण त्यांचं मागचं इंटेन्शन वेगवेगळं असल्यामुळे रिझल्ट पण वेगवेगळे आहेत. तर येस, तेच एक क्लॅरिटी मला, की ज्यावेळेस तो दगड आपण त्या भावनेने आपण पकडतो. उचलू, त्याला स्पर्श, आणि आणि त्या भावना वेळेस आपण त्याला देऊ, तर रिझल्ट ऑटोमॅटिकली भावनेचाच येणार आहे मॅम. बिलकुल, आणि आणि बिलकुल. आयुर्वेदात येस मॅम, आयुर्वेदात जसं की आम्ही औषधं बनवत असतो, आयुर्वेदात भावनेला खूप महत्व असतं मॅम. ज्यावेळेस जसं की अद्रकची भावना देणं, तुळशीची भावना देणं, तर तसंच त्याचाच तो एक रिझल्ट असतो औषधाला. तर एक बिलकुल. ती क्लॅरिटी आली मॅम मला. बरोबर. तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला लवकर क्लॅरिटी आली. आणि तुम्ही ते अगदी समजून घेतलत. मी आधीच म्हटलेलं आहे, की आपल्याला याच्यामध्ये ना थोडासा विचारांची गती आपल्याला थोडी वाढवावी लागेल. विचार ना, कारण दिशा ही आपली दशा ठरवणारी आहे. आपली विचारांची दिशा ही आपली दशा ठरवणारी आहे, आणि आज आपण ज्या दशेत आहोत ना, ती आपली विचारांच्या दिशेमुळे ठरली होती. आता विचारांची दिशा बदलली, तर आपली दशा बदलायला वेळ लागणार नाही. तर हेच बिलकुल अगदी परफेक्ट तुम्ही जाताय. एकदम योग्य दिशेने. व्हेरी गुड. तुमच्यासाठी क्लॅप करते मी, कारण अभ्यास पूर्ण तुम्ही करताय, समजून घेताय आणि त्या भावनेनी समोर जाताय. आता बघा कशी स्वप्न पूर्ण होतील ती. येस मॅम. मॅम मी येस. फार्मासिस्ट आहे मॅम. औषधं क्रिएट बनवत असतो मी. वॉव! प्रिपरेशन, प्रोडक्शन मग करत असतो त्याचं. येस मॅम. मग तर म्हणजे तुम्ही डॉक्टर, माणसांसाठी हे जे बनवली आहेत औषधं, ही औषध आहे. हे दगड हे एक औषध आहे. यानी अतिशय छान झोप लागणार तुम्हाला. बऱ्याच जणांना खूप चांगले-चांगले रिझल्ट्स आहेत त्याचे. आता आपण जसे-जसे रिझल्ट्स येणार ना, दिसणार, तसं आपल्याला कळेल, की याच्यातून रिझल्ट काय. काय होतं याच्यातनं, की आपल्याला एकतर सकारात्मक पूर्ण झालेला असतो, त्याच्यामुळे झोप चांगली येते. सकारात्मक विचारांमुळे काय होतं, आपण याच्याशी कनेक्ट होतो. तर मी काय म्हटलं आहे, की हे विचार काय होतात, भावना डबल होतात. तर येस मॅम. येणारी झोप कशी असणार, की आपल्याला दुसऱ्या दिवशीसाठी आरोग्यपूर्ण असणार आहे. म्हणजे आपण एकदम गाढ निद्रेत जेव्हा जाणार ना, तेव्हा आपलं हीलिंग पॉवर वाढणार. आता अर्ध्या लोकांना झोपच येत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पण ते झोपेतच असतात. दिवसभरही त्यांचे काम. तर हीलिंग पॉवर करणारा हा दगड आहे. म्हणून तो त्यातून मॅम असं विश्वासाने आपण हाती ठेवून समोर जायचं आहे. ठीक आहे? चला. मी असं जोडतो, त्यावेळेस तो दगड मी फील करतो, उचलतो ना, तर हां. असं वाटतं की म्हणजे एक औषधच क्रिएट करतोय त्या वाक्याद्वारे. जसं बिलकुल, की बिलकुल. मला एक वाक्य मी जसं की म्हटलं,
की मी सुरक्षित आहे है ना. मी एक हे औषधच क्रिएट केलं ना मॅम, मग तयार केलं ऍज अ सुरक्षित आहे. फार्मासिस्ट. येस येस, बिलकुल. आता आपल्याला सुरक्षिततेचीच औषधं पण तयार करायची आहेत. त्याच्यासाठीच फार्मसीमध्ये आपल्याला लोक येतील आपल्याकडे, की आम्हाला या पद्धतीचे जर तुमच्याकडे काही अवजारं असतील येस मॅम. तर ती द्या. कारण माहितीये का, लोक ना आजाराला कंटाळून गेलेली आहेत अगदी. औषधं म्हणजे शुगरचं औषध तर मला कळत नाही की वर्षानुवर्ष घेतल्यानंतरही शुगर कमी नाही होत आहे, तर अजून वाढतच आहे. तर हे काय आहे? तर आपल्याला शुगरसाठी सुद्धा आपल्याला काही करावं लागेल सर, आणि आणावे लागतील काही असे उपाय. तुम्ही शोधा, आणा. बस आपण काय करूया की या मॅजिक बुक थ्रू ना अनेक अनेक आम्ही जसं मुलांना प्रोजेक्ट्स देत राहतो ना नवीन नवीन, त्या पद्धतीचे आपण प्रोजेक्ट्स बनवूया याच्यावरती. नक्कीच. धन्यवाद. खूप छान शेअरिंग. चला नेक्स्ट. झालंय, 11 वाजलेत. काढू पप्पा इथं. नाही 10च वाजले अनीता जी, मॅम. मैम अनीता मैम, आणि अनीता कौन है? अनीता अनीता बोरकुटे जी. बोरकुटे. येस मॅम. शुभ संध्याकाळ मॅडम. मी बस आहे. अनिता बोरकुटे, वरुडूर. बोला बोला मॅम, धन्यवाद मॅडम स्वागत आहे तुमचं. सगळ्यांचे. हो, थँक्यू मॅम. मी आधी पण मधामधात केलं होतं आपला सरांचं, विजय नाडू सरांचं हे. तर त्याच्यामधले थोडीफार हे होतीच, आणि फंक्शनला पण आली होती. त्या दिवसचा माझा खूप छान अनुभव होता. म्हणजे ऐन टाइमवर आली मी. आणि आता ना मॅम मी मनाली गेली होती. आवाज येत आहे का मॅडम? हो येस बोला मॅम. बोला, येतोय. हो. तर त्याच्यामध्ये पण मॅजिक स्टोनचं सांगितलं होतं सरांनी. तर आम्ही इथे गेलो होतो, मनाली गेलो होतो. आणि सहज आमच्या हॉटेल जवळच एक नदी होती, तिथे आम्ही सगळेजण फिरायला म्हणून असं गेलो. आणि तिथून काय आणायचं बा म्हणून आम्ही तिथून 4-5 दगड घेऊन आलो होतो. तर मी घरी आणल्यानंतर माझी आई मला म्हणाली की असे दगड आणायचे नसते बा कुठून, आणि मी घरात आणून छान त्यांना सजवून ठेवलं असं. तर मी म्हटलं काय होते ग? म्हणे नाही ग, नाही आणायची म्हणजे असं कुठून कुठून. तुम्ही म्हटलं नाही मला आवडले, मी घेऊन आली म्हटलं. मग तिने 1-2 वेळा टोकलं, तर मी ते नेऊन कुंडीमध्ये ठेवून दिले. मग जेव्हा सरांनी मला सांगितलं याच्यामध्ये कितीच तुम्ही झोपाच्या वेळेस स्टोनला बा असं म्हणा, हे म्हणा, मग मी परत ते आणले. आणि मी मोजून 5च आणले होते. आमच्या घरी आम्ही 4 सदस्य आहे. तर आम्ही ते आता सगळ्यांनी एक एक घेतले. आणि आता मला असं वाटलं की बघा हे स्टोन आपल्याकडे तर आपण आणले, तर तेव्हा डोक्यात अशी काहीच कल्पना नव्हती की मॅजिक बुक मध्ये आपण येऊ, की आपल्या सोबत असं होईल बा. आणि आज आम्ही तेच स्टोन सगळेजण वापरत आहोत. व्हेरी गुड. आता 4 मेंबर आहेत, 5 आणले म्हणतात ना तुम्ही, मग एक आईला नाही दिला का? नाही एक तेव्हा आईला माहितच द्यायचं ना. नव्हतं. आता आली की देईल तिला एक. बिलकुल, कारण नाही तो तेव्हा 5वा माहित दगड नव्हतं ना मॅडम आईसाठीच मला. असेल. हा. बरोबर? कारण आईनी होऊ म्हटलं ना शकते. की दगड आणत नसतात. मी आधीच बोललेले की आपल्यावरती आधीच बऱ्याचशा हा. काही प्रयोग झालेले आहेत. आता प्रयोग होऊ द्यायचे नाहीत. प्रत्येकाला कारणं विचारायची की का नाही ती दगड घ्यायची, का नाही आणायची. प्रत्येकाला कारण विचारायला शिका आता तुम्ही. कारण आपण शिक्षित आहोत ना, तर आपल्याला शिक्षित आपण का आहोत हे आपल्यावर आता नाही, अज्ञानाचा असर होऊ द्यायचा नाही. ठीक आहे, तर आईला दगड द्या, तिचं त्यांना हा सांगा. आता आली की देईना. नाही तिचं म्हणणं असं होतं की तिच्या गावामध्ये कोणतरी आणले होते बा घरी. तर मग हा त्यांच्या काही दिवसात कोणाची तरी डेट झाली. मी म्हटलं हा अगं असं काही नसते म्हटलं, तू काही लावते मला. आम्ही गेलो होतो तर मग आणले म्हटलं नदीतून उचलून, छान वाटत होते हा म्हटलं मला. मी म्हंटल ना, छान जसे चिंचेवरचं तुम्ही भूत सांगितले नाही की छोटे ते हेच छोटे. आहे. तेच असू शकते. आता असे हे छान भूत आपल्या छोटे आम्ही तिथून मानगुटीवर उचलून बसू आणले होते. द्यायचं नाही ताई. ठीक आहे, बिलकुल मॅम. डन. येस मॅम. येस, आपल्या मुलाबाळांमध्ये हे येऊ धन्यवाद. द्यायचं नाही. कारण आपण भरपूर याच्यातून सफर करून बाहेर आलेलो आहोत. हा, आता आपल्याला आपली दिशा दिसलेली आहे बरोबर आहे आणि मॅडम. आपल्याला दिशा दाखवायची पण आहे. ओके, ओके मॅडम. तरच हे जादूबूस सक्सेस आहे असं मी ठरेल. ठीक आहे थँक्यू मॅडम. थँक्यू ताई, धन्यवाद मॅडम, थँक्यू. मला बोलायला चान्स दिला.
ओके, वेलकम. चला नेक्स्ट. हॅलो. शिल्पा मेश्राम. शिल्पा मेश्राम जी अनम्यूट कीजिए. नमस्कार मॅडम. मॅडम आवाज येतोय का माझा? हो, येतोय, बोला. धन्यवाद मॅडम. मी मुळशीतून बोलत आहे, अमरावती डिस्ट्रिक्ट. आणि हे माझं 3रं सेशन आहे मॅडम. आणि वाव. 2रं शेअरिंग आहे माझं हे. आणि खूप खूप चांगलं वाटते हे अटेंड केलं तर. आणि मेन सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपलं डोकं खूप शांत झालं. आणि जे मस्त. आता चॅलेंज आहे जीवनामध्ये चालू, तर असं काही वाटत नाही की आहे बा आपल्या जीवनात. असं वाटते की जे चॅलेंज आले आहे ते निघून जातील, होऊन जातील सॉल्व. बरोबर, मस्त मस्त. हो. असंच आपल्याला आणि पॉझिटिव्ह राहायचं. मस्त, छान अनुभव. आणि आणि दुसरी गोष्ट अशी का ते जादुई पत्त्याचं जे सांगितलं, तर ते घेतलं तर असं वाटतं की आपल्यापाशी एक असं म्हणजे चमत्कार काहीतरी आहे, तर जादू काहीतरी आहे आपल्याजवळ. तर खूप छान वाटते. आणि त्याला सांगून आपण पूर्ण त्याला आपण सरेंडिंग करून देतो. बरोबर. खूप एक आपला चांगलं वाटते मित्रच ते. आहे समजा, एक जास्त मित्र म्हणा, किंवा तुम्ही ज्या देवाला मानता ते देव पण मानून त्यांना सगळे आपले पॉझिटिव्ह गोष्टी सांगू शकतो. कारण हा, तेही 5 पतंग एलिमेंट्सने बनलेले आहे आणि आपण पण 5 एलिमेंट्सने बनलेलो आहोत. संध्याकाळी आपण मस्त. त्याला सांगू देतो की संध्याकाळी आपण त्याला झोपताना सांगतो की माझ्याजवळ हे आहे, माझ्याजवळ ते आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, माझं सगळं चांगलं आहे, असं आपण पण मनात सांगतो त्याला. आणि हे सेशन मी माझ्या मम्मीकडून जॉईन झाले. माझ्या मम्मीने लिंक पाठवली ती शकुंतला डोंगरे. आणि सगळ्यात मोठी माझी गुरु माझी मम्मीच आहे. ग्रेट. मस्त मस्त शेअरिंग होतं. तुमच्या चेहऱ्यावरूनच सांगत होतं की तुम्ही ह्या 5-10 दिवसामध्ये किंवा 2दा तुम्ही मॅजिक बुक केली, तर त्यामुळे तुमच्या विचारात किती सकारात्मकता आली आहे अगदी दिसून येतं. आणि वाव, थँक्यू थँक्यू. मस्त शेअरिंग. थँक्यू मॅडम. धन्यवाद. खूप खूप आभार ममता मॅडमला, सोनल मॅडमला, तुम्हाला आणि नायडू सरांना. आणि मॅडम आम्ही तिथे मीटिंगला पण आलो होतो. तिथे प्रोग्राम होता नागपूरला 27 तारखेला. आणि मजा परस्पर आली ना? आम्ही फेस टू फेस त्यांना भेटलो. खूप मॅडम, खूप मजा आली. खूपच बढिया वाटलं. चला, छान खूप छान. छान वाटलं. वेलकम. धन्यवाद. खूप खूप आभार मॅडम तुमचे. आणि मराठीमध्ये इतकं चांगलं समजून राहिलं हे. खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला. खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. चला नेक्स्ट. जी. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. छाया मॅडम, हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. वाव, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे छाया मॅम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद धन्यवाद. वाव. मॅडम मला आता हे सांगायचं होतं, जसं अनिल सरांनी आता सांगितलं की ज्या पण म्हणजे आपण भावनेने एखादी गोष्ट करतोय तर ती भावनाच आपल्याला म्हणजे सक्सेस दाखवते. जसं डॉक्टर ऑपरेशन करतो तर त्याच्यातनं सक्सेस होतो. एखादा म्हणजे दुसरा हत्या करतो, त्याला चोरी करायची असते. तर तेच मॅडम आपल्या मनातली जी भावना असते ना, त्या भावनेनं जर आपण काही केलं ना, तर ती गोष्ट 100% होते. जसं आता मॅडम बोलले की शुगरसाठी गोळ्या घ्याव्या लागतात. पण मॅडम हे असं आहे ना, जर आपण तो आजार आपल्या डोक्यातनं काढून टाकला, मनातनं काढून टाकला ना, तर शरीर त्याला ऑटोमॅटिक स्किप करते. पण तो आपल्या मेंदूतनं निघतच नाही, म्हणून सगळा प्रॉब्लेम आहे. कारण ही बिलकुल गोष्ट माझ्यासोबत घडली आहे. बिलकुल. म्हणजे माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस मला थायरॉइड झालेला. आणि ती गोळी घ्यायची मी, पण रोज घेताना माझ्या मनात एकच भावना होती, मला हे खायचं नाहीये, पण खावं लागायचं, खायचं नाहीये असं म्हणून म्हणून मी ती गोळी घेत होते. खाल्ली मी. पण एक मग योगायोगाने माझ्या लाईफ मध्ये आली. आणि एक मोठा बदल झाला. ते काय मेडिसिन त्यांनी मला प्रोव्हाइड केली. आणि त्याला मी रोज असं म्हणत होते, येस माझी ही गोळी सुटली आहे, माझी गोळी सुटली आहे, आणि मला कधीच नाही खावी लागणार. ती भावना रोज यायची माझ्या मनात. जेव्हा पण मी ते मेडिसिन घ्यायचे तेव्हा मला ते एकच फिलिंग यायचं, नाही मला आता गोळी खायची नाही, याचा आनंद व्हायचा.
आणि मॅडम मी गेली 6 महिने हे कंटिन्युटी केल्यावर माझा रिपोर्टचा नॉर्मल आला आणि आता मी गोळी घेत नाही. म्हणून आजार जर आपण डोक्यातनं मनातनं काढला तर तो निघून जातो, शरीर पण त्याला ठेवत नाही. म्हणून बिलकुल. ती भावना जी फिलिंग जे आहे ना ते खरंच, आणि हेच अट्रॅक्शन मला ह्या मीटिंग मध्ये घेऊन आलंय. या माय लाईफच्या थ्रू आमच्या सगळ्या महागुरूंचे मनापासून धन्यवाद. आणि तुमचे तर काय सांगू मॅडम, कोटी कोटी धन्यवाद. तुमचा आवाजच इतका म्हणजे अट्रॅक्ट करतो, काटा फिरला की मला माहिती असतं नाही मला आता हे अटेंड करायचंय. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. शुगर सारखा धन्यवाद. आजार पण आपल्या इथनं 100% निघणार. जाणार पण जे नाही. म्हणजे ऍक्च्युली काय आहे की हा डोक्यातूनच जायला हवा आहे आणि हे जादूचं पुस्तक आपल्याला काढायला भाग पाडतंय. आता आपल्यालाच इतके छान रिझल्ट आहे, माझ्याचकडे रिझल्ट आहेत ऍक्च्युली, येस मॅडम, पण हे येस आपल्याला कोणत्या स्तरापर्यंत न्यायचंय, कारण आपल्याला काय करायचंय, घरोघरी आहे या गोष्टी, म्हणून घरोघरी मॅजिक बुक जाणं गरजेचं आहे. आता तुम्ही प्रचार प्रसार करा. आता येस तुमच्या मॅडम, फाईल्स बंद 100%. झाल्यात. आता आपल्याला, मी तेच म्हणते की ज्यांना शक्य आहे त्यांनी इतरांना लगेच, आता आपल्याकडे काय झालंय ना की छडी आपली घुमते ना फास्ट, आपण 3-4दा झालंय आता मॅजिक बुक. आता आपल्याला इतरांना पण द्यायचंय. किती लोकांना द्यायचंय तर तुम्हाला आज डिसाईड करा. यावर्षी 2026 मध्ये 100 लोकांपर्यंत तरी या महिन्यात पोहोचलंच पाहिजे. येस मॅडम, आणि येस. हेच हेच तुमची मला कोटी कोटी जे केलंय ना तुम्ही, तर हे कोटी कोटी लोकांपर्यंत पोहोचवायचंय ना आपल्याला, तर नक्की बिलकुल मॅडम. त्याच्यासाठी आपण धन्यवाद करूया. थँक्यू येस थँक्यू मॅडम, ताई. थँक्यू चला, मॅडम. ओके. आपण क्लास इथेच संपवूया. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद विजय सरजी, धन्यवाद, धन्यवाद ममता मॅम, धन्यवाद. धन्यवाद अहिरे सरजी. येस, महागुरु अहिरे सरजी यांची सगळी टीम आहे ही. खरंच इतकी छान, त्यांच्याच सारखी छान टीम आहे. ते इतके छान गुरु आहेत ना, त्यांच्याच सारखी सगळी संपूर्ण टीम अतिशय सुंदर आहे. मुरारी सरजी, कारण त्यांना भेटल्यानंतर आम्हाला जी ऊर्जा आणि एनर्जी मिळाली ना, त्याच्यानंतर श्रद्धा मॅम, धन्यवाद. मनीषा मॅम आणि आयुष सर खरंच पडद्याच्या मागे राहून, पर्दे के पीछे रह के आयुष सर आप जो कर रहे हैं ना, उसके लिए तो इन्होंने कोटि कोटि बोला. यूनिवर्स में जितने नंबर्स है ना, उतने का धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. चलिए. थँक्यू छाया मॅम, खूप मॅडम मज्जा झालं. आली आज. ओके. मज्जा मज्जा. मॅम, मजा. छाया मॅमला मजा आ ब्लेसिंग्स द्या, गया, बर्थडे मजा आहे आ गया, त्यांचा. मजा आ गया. थँक्यू सो मच ओके. मॅम. छाया मॅम, हॅपी बर्थडे. हॅपी थँक्यू मॅम, बर्थडे, गॉड ब्लेस यू. थँक्यू. सगळे तुमचे स्वप्न बर्थडे पूर्ण मॅडम, हॅपी हो. बर्थडे. सगळे दस द्या त्यांना, मॅजिक दस द्या ह्या मॅमला. त्यांचे बर्थडे, सगळे हॅपी बर्थडे. इच्छा पूर्ण हो, त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होत. वाव वाव थँक्यू मॅडम. वाव. थँक्यू सो मच. थँक्यू सो हॅपी मच. बर्थडे. पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी. थँक्यू.